मुंबईतल्या दत्तक तत्वावर दिलेले भूखंड परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। याची सुरुवात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे। शेट्टी यांनी वीर सावरकर उद्यान आणि पोयसर जिमखानाद्वारे करण्यात आलेल्या खर्चाची रक्कम पालिकेला योग्य वाटेल तितकी देऊन दोन्ही भूखंड ताब्यात घ्यावेत अशी विनंती केली आहे। तसंच नागरिकांनी विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। महापालिकेने 216 भूखंडांसाठी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली। यात आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या MDFA क्लबचा समावेश आहे। तसंच सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, आमदार सुनील प्रभू, खासदार गजानन कीर्तीकर, माजी आमदार विनोद घोसाळकर यांनाही नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत बजावल्या जाणार आहेत। तर दुसरीकडे महापालिकेने नोटिसा बजावताना 9 काळजीवाहू तत्वावर दिलेल्या भूखंडांना नोटीसमधून वगळण्यात आलंय। यात उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र वायकर, रमेश प्रभू यांना वगळले। त्यामुळे मनसेनं यावर आक्षेप घेत शिवसेना नेत्यांनी भूखंड परत करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता शिवसेनेचे नेते भूखंड परत करतात का याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। वर्तमानपत्राच्या माध्यमातून अन्य राजकीय पक्षाच्या लोकांच्या बोंबाबोंबमुळे परत एकदा त्याला स्टे मिळणार आहे। म्हणजे आम्ही कामही करू शकत नाही आणि चालवूही शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी हा मुद्दा येतो त्यावेळी गोपाळ शेट्टीकडे 10 एकर जमीन आहे, 7 एकर जमीन आहे, कमला विहार आहे, ह्या सर्व गोष्टी वारंवार पेपरमध्ये येत असतात आणि म्हणून मला खूप मनस्ताप होत असतो। आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीतून आपण सुटका मिळवूया म्हणून हे महापालिकेला सुपूर्द करून महापालिकेने हे चालवावं अशा प्रकारच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना आज देतो। जर त्या खासदारांनी प्लॉट सरेंडर केला असेल तर त्याचं स्वागत आहे, निश्चितपणे स्वागत आहे। आम्ही हेच सांगतोय आणि त्यांचाच आदर्श बाकीच्याही लोकांनी घेतला पाहिजे। शिवसेनेच्याही सगळ्या नेत्यांनी ज्यांनी प्लॉट हडप केलेत त्यांनी हे प्लॉट महानगरपालिकेला सरेंडर केले पाहिजे। कुठलीही कोर्टबाजी न करता त्यांनी हे सरेंडर केले पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।